पुलिस के गलत बर्ताव पर वकीलों का सड़क पर हंगामा। महिला वकील पर वारंट जारी होने से बिना महिला वकील के घर वारंट लेकर पहुंचे पुलिस ने जबरन कोर्ट में पेशी के लिए लाने से नाराज वकीलों ने पुलिस के इस गलत बर्ताव पर माफ़ी और सस्पेंड करने की मांग पर अड़े वकीलों ने बीच सड़क रास्ता रोककर प्रदर्शन किया। घंटों तक रास्ता जाम। पुलिस के खिलाफ नारेबाजी भी देखने को मिली। इस प्रदर्शन के दौरान आखिरकार जिला पुलिस वरिष्ठ अधिकारी HD आनंद कुमार ने पुलिस कांस्टेबल को सस्पेंड का आदेश जारी करने के बाद अपनी हड़ताल वापस ली वकीलों ने, जिसके चलते दिन भर कोर्ट की कार्रवाइयों का भी बहिष्कार किया था वकीलों ने। स्वागत है आपका प्री न्यूज़ नेशन में। मैं हूँ खुर्शीद आलम। आज बीजापुर के डिस्ट्रिक्ट कोर्ट के सर्कल में जो है यहाँ पर जो है वकील की स्ट्राइक हो रही है। एडवोकेट स्ट्राइक पर है और पूरा चक्का जाम किया हो रहा है। इस तरफ पे आप देख सकते हैं और देख सकते हैं कि पूरी तरह से ट्रैफिक को बंद करते हुए ये एडवोकेट्स ने यहाँ पर जो स्ट्राइक किया है और क्या मामला है और किस तरह क्यों स्ट्राइक किया है, आइए उन्हीं से जानते हैं। ಮಹಿಳಾ ನ್ಯಾಯವಾದಿಯನ್ನು ನ್ಯಾಯಾಲಯಕ್ಕೆ ಕರೆತಂದು ಎಲ್ಲ ತಿಳಿಸಿ ಹೇಳಿದಾಗ್ಯೂ ಕೂಡ ಅವಳಿಗೆ ಅವಾಚ್ಯ ಶಬ್ದಗಳಿಂದ ಮಾತನಾಡಿ ಅವಳಿಗೆ ಅವಮಾನ ಮಾಡಿ ತುಂಬ ದೌರ್ಜನ್ಯವನ್ನು ಎಸಗಿದ್ದರಿಂದ ಅವನ ಮೇಲೆ ಯಾರು ಈ ಕೃತ್ಯವನ್ನು ನಡೆಸಿದ್ದಾರೆ ಅವನ ಮೇಲೆ ಯೋಗ್ಯವಾದಂಥ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು, ತಕ್ಷಣವೇ ಅವನನ್ನು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಇದು ಹೋರಾಟ ಏನೈತಿ ಅವನ ಮೇಲೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡದೇ ಇದ್ದರೆ ಅವನು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡುವವರೆಗೂ ಅವನ ಮೇಲೆ ಯೋಗ್ಯ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳುವವರೆಗೂ ನಾವು ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇದು ಕಂಟಿನ್ಯೂ ಆಗುತ್ತೆ, ಅವನು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡುವವರೆಗೂ ಕಂಟಿನ್ಯೂ ಆಗುತ್ತೆ. ಮತ್ತು ಮೇಲಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಅವನನ್ನು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿದ ಆದೇಶವನ್ನು SP ಅವರು ಇದೇ ಒಂದು ಸ್ಥಳಕ್ಕೆ ತಂದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಕನ್ವಿನ್ಸ್ ಮಾಡಿ ಹೇಳಿ ಈ ವಿಚಾರವನ್ನು ಹೇಳಿ ಈ ಒಂದು ಪೊಲೀಸರಿಂದ ಆದಂಥ ಒಂದು ದೌರ್ಜನ್ಯವನ್ನು ತಾವು ಕ್ಷಮೆ ಕೇಳುವ ಮೂಲಕ ಈ ಒಂದು ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಅಂತ್ಯವನ್ನು ಹಾಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿಕೆ बीजापुर की एक हमारी लेडी एडवोकेट के साथ जो पुलिस का दुर्व्यवहार हुआ है वो बहुत ही खंडनीय है और असंवैधानिक है, क्योंकि बीजापुर जिला पुलिस आज तक एक ऐतिहासिक मादरी पुलिस का उदाहरण थी और वो गुंडों को लफंगों को पकड़ने के बजाय एक लेडी एडवोकेट के घर में घुस करके उसको उठा के लाए हैं, जो कि कानून के बहुत ही खिलाफ है। दूसरी चीज़ ये बीजापुर में पुलिस का ये अटेम्प्ट जो है ये बता रहा है कि पुलिस की कार्यवखैरी टोटली इलीगल है। इस वजह से आज हमारे पूरे एडवोकेट बीजापुर बार एसोसिएशन के एडवोकेट मिलकर के बीजापुर के ये कोर्ट की सर्कल का चक्का जाम लगा करके प्रोटेस्ट कर रहे हैं, जब तक सुप्रिंटेंडेंट ऑफ पुलिस बीजापुर यहाँ आकर के अपना इलाके के जो एम्प्लॉय है, जो कांस्टेबल PC है, वो कोर्ट PC और SP अधिकृत सरकारी क्षमा याचने पत्र दे करके बार एसोसिएशन अध्यक्ष को पुलिस इलाके की तरफ से क्षमा याचना अर्जी दे करके और उस पुलिस कांस्टेबल को सस्पेंड करने के अगर वो नहीं किएंगे तो ये स्ट्राइक भी कंटिन्यू रहेगा और ये स्ट्राइक को आगे इससे ज़्यादा उग्र करने की भी हमारी निर्णय हो गई है, सर्वानुमत निर्णय हो गया है। सस्पेंड होना हमारी ये मांग है और SP सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस बीजापुर यहाँ स्पॉट पर आकर के हमारे इस स्ट्राइक को वो हमारी डिमांड है। सर सार्वजनिक पब्लिक तकलीफ हो रही है, ये हमको भी मालूम है। स्वतंत्रता होराट के टाइम को भी तकलीफ हुई थी। इसी तरह जब सत्य के लिए लड़ना होता है तो तकलीफ उठाना जरूरी होता है।
ಡಕಾಯಿತಿ ಮಾಡ್ಯಾರ लेडीज एडवोकेट पूरे यहाँ पर सर्कल में जो है चक्का जाम किए हुए हैं और ट्रैफिक चारों तरफ से ट्रैफिक क्लोज हो चुकी है। और यहाँ पर आप देख सकते हैं मैडम ಯಾಕ್ರಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರಿ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಒಬ್ಬರು ಲೇಡಿ ಪೊಲೀಸ್ ಲೇಡಿ ಅಡ್ವೊಕೇಟಿಗೆ ಒಬ್ಬರು ಪೊಲೀಸರು ಅವ್ರನ್ನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಾರೆ. ಇವನ್ ನಮ್ಮಲ್ಲಿ ವಾರಂಟ್ ರಿಕಾಲ್ ಆಗ್ಯದ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಸಹಿತ ಮುಂಜಾನೆ 6 ಗಂಟೆಗೆ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲೇ ಹೋಗಿ ಏನೋ ನಮ್ಗೆ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡ್ಲಾರ್ದೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಹೇಳಿದ್ರು. ಮತ್ತು ಒಂದು ಲೇಡಿ ಪೊಲೀಸ್ ಅಸಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಇಲ್ಲದೇನೆ ಅಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಲೇಡಿ ಅಡ್ವೊಕೇಟನ್ನು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದ್ದಾರೆ. ಅವರು ಈಗಾಗಲೇ ಸೀನಿಯರ್ ಮೋಸ್ಟ್ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಅಷ್ಟಲ್ಲದೆ ಅವ್ರಿಗೆ ಹೆಲ್ತ್ ಇಶ್ಯೂ ಅದ, ಮನೆಯೊಳಗೆ ಯಾರೂ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ನೀವು ಯಾರು ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ನೀವು ನಿಮ್ಗೇನು ತೊಗೊಂಡು ಮಾಡೋದು ಈ ಸದ್ಯ ನೀವು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ನಡೀರಿ ಅಂತೇಳಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ದಾಗ ಹೋಗಿ ಉಳಿಸ್ಕೊಂಡಾರೆ. ಯಾರೂ ಬಂದಿಲ್ಲ. ಸೊ ಇದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಿ ನಮ್ಗೆ ಮತ್ತು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಆ PC ಬಂದಿದ್ದು ವಿನ್ ಯೂನಿಫಾರ್ಮ್ದಾಗ ಬಂದಾರೆ. ಮತ್ತು ಲೇಡಿ ಪೊಲೀಸರು ಯಾರೂ ಬಂದಿಲ್ಲ. ವಾರಂಟ್ ರಿಕಾಲ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಕೋರ್ಟ್ ಫೆಸಿಲಿಟಿಗಳನ್ನು ನಾವು ತೋರಿಸಿದ್ರು ಸಹಿತ ಅದನ್ನು ಅಮಾನ್ಯ ಮಾಡ್ಯಾರ, ಕೋರ್ಟಿನ ಆದೇಶನ ಅಮಾನ್ಯ ಮಾಡ್ಯಾರ. ಸೊ ಈ ನಮ್ದೇನು ಕಂಟೆನ್ಷನ್ ಅಂತಂದ್ರೆ ಆ PC ಏನಿದ್ದಾರೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಅವ್ರನ್ನ ಆ್ಯಕ್ಷನ್ ತಗೊಂಡು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕು. ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾವು ಇಲ್ಲೇನೆ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ರೋಡ್ ಬ್ಲಾಕ್ ಮಾಡೋರು ನಮ್ಮ ಹೋರಾಟನ ಮುಂದುವರಿಸ್ತೀವಿ. दीक्षित एडवोकेट जो एडवोकेट लेडी एडवोकेट थे जिन पर वारंट इशू हुआ था, यानी इनके कहने के मुताबिक रिकॉल भी हुआ था, लेकिन उन्हें जो है हरासमेंट किया गया, वो हमारे साथ जुड़ी हुई है। आइए मैडम ये वितೌಟ್ ವಾರಂಟ್ ರಿಕಾಲ್ ಆದರೂ ಸಹಿತ ಬೆಳಗ್ಗೆ ಬಂದು 6:10ಕ್ಕೆ ಅದು ಗೇಟ್ ತೆಗಿಲಾರ್ರೆ ಬಾಜು ಒಂದಿನ ಕಳ್ಳರ ಬಂದು ವಿತೌಟ್ ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಬರ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಈ ಸದ್ಯ ನನಗೊಂದು ಎದಕ್ಕೂ ಅವಕಾಶ ಕೊಡ್ರೆ ಬೆನ್ನತ್ತಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದೆ. ಈಗ ನೀವು ವಾರಂಟ್ ರಿಕಾಲ್ ಆಗ್ಯದ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಸಹಿತ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಇಂಟಿಮೇಷನ್ ತೋರಿಸಿದ್ರೆ ಇಂಟಿಮೇಷನ್ ನನ್ನ ಹತ್ರ ಇರಲಿಲ್ಲ. ಅವ ಒದ್ರಾಡೋದನ್ನ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಬರ್ತೀನಿ ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ಬಾಯಿ ಮುಚ್ಕೊಂಡು ನಿಲ್ಲಂತನ್ನ ಹಿಂದೂ ಹಿಂಗೆ ಮಾಡಿರಿ ಇದು ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂತೇಳಿ ಪ್ರತಿ ಸಲನೂ ಬಂದು ಇದೇ ಥರ ಮನೆ ಮುಂದೆ ಮೇಡಮ್ ನೀವೊಂದು ನ್ಯಾಯವಾದಿ, ನೀವು ಕೂಡ ಈ ಪ್ರಕಾರ ಹರಾಸ್ಮೆಂಟ್ ಆಮ್ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೆ ಏನು ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಕಾನೂನು ಪ್ರಕಾರ ಹೋಗಿನೇ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅವ್ರ ಜೊತೆ ಹೋಗಿಲ್ಲ. ಅದು ವ್ಯತ್ಯಾಸ ಏನು ವಕೀಲರಿಗೆ ಮಾಡಿದರೆ ಆಮೇಲೆ ಸಾಮಾನ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಮಾಡಲಿ. ಮೊದಲು ನಾವೇನು ಮಹಿಳೆಯರು, ಆಮೇಲೆ ವಕೀಲರು, ಅದು ಎಲ್ಲ ಸೆಕೆಂಡ್ರಿ, ಅದು ಲೆಕ್ಕಕ್ಕೆ ಬೇಡ. ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ತನ್ನ ಕರ್ತವ್ಯ ಏನು, ಆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇಡೀ ಯಾರೇ ಇರಲಿ ಒಬ್ಬನೇ ಬಂದಾರಂದ್ರೆ ಅವನು ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ರಿಪ್ರೆಸೆಂಟೇಟಿವ್. ನಾವು ಹೆಂಗೆ ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಅವನು ತನ್ನ ಡ್ಯೂಟಿ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಂದಾನಂದ್ರೆ ಅವ್ನಿಗೆ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಇಂಟಿಮೇಷನ್ ಇರಬೇಕು, ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಹಾಕೋಬೇಕು. ಇಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರು ಬಂದಿಸ್ತಾನೆ ಅಂದ್ರೆ ಮಹಿಳಾ ಸಿಬ್ಬಂದಿ ಜೊತೆ ಬರಬೇಕು. ಏನೂ ಇರಲಾರ್ರೆ ಹಿಂದಿನ ಬಾಗಿಲಿಂದ ಬಂದು ಒಬ್ಬರೇ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿದ್ದಾಗ ವರ್ಷನ್ ಆಫ್ ಮಾಡೋಕೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ವಾಶ್ರೂಮ್ಗೆ ಹೋಗೋಕೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ವಾಶ್ರೂಮ್ಗೆ ಹೋಗಿನ ಅಂದ್ರೆ ಬೋರ್ಡ್ ಹಾಕೊಳ್ಳೋದ್ರೆ ಹೋಗ್ರಿ, ಹಂಗೆ ಹೋಗ್ತೀರಿ, ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಡ್ರೆಸ್ ಹಾಕೊಳ್ಳೋಕೆ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ. ಇಷ್ಟು ರೀತಿ ಅವ್ರಿಗೆ ಮಾನಸಿಕ ಕಿರುಕುಳ ಮಾಡಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಾಗ ಆಮೇಲೆ ಅವ್ರ ಹೆಲ್ತ್ ಅಪ್ಸೆಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಮೆಡಿಸಿನ್ನೂ ತೋರಿಸ್ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಿಂದರೂ ಅಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲ, ಶವರಿಂಗ್ ಹಾಕೋದಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ. ಇಂಥದ್ದೆಲ್ಲ ಮಾಡೋಣಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ನ್ಯಾಯವಾದಿಗಳು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ, ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇದು ಒಂದೇ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆಲ್ಲ ನ್ಯಾಯವಾದಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಒಂದು ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು. ಪರ್ಮಿಷನ್ ಹೌ ಕ್ಯಾನ್ ದೇ ಅರೆಸ್ಟ್ ಅ ಲೇಡಿ ಲಾಯರ್? ಅವ್ರೇನು ಸಾಮಾನ್ಯ ವ್ಯಕ್ತಿನ ಸೀನಿಯರ್ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಅವ್ರು ಮೋರ್ ದನ್ 30 years. ಹೌ ಕ್ಯಾನ್ ದ ಪೊಲೀಸ್ ವಿಲ್ ಡೂಯಿಂಗ್ ಲೈಕ್ ದಿಸ್? ಅಲ್ಲ ಲಾಯರ್ಸ್ಗೆ ಹೆಂಗೆ ಮಾಡಿದ್ರು, ಉಳ್ಕಿದವ್ರದ್ದು ಏನು ಉಳಿತು ನಮ್ದು? ಹಾಂ, ಶಿ ಈಸ್ ಬೀಯಿಂಗ್ ಅ ಸೀನಿಯರ್ ಲಾಯರ್. ಹೌ ಕ್ಯಾನ್ ದೇ ಪ್ರಾಸಿಕ್ಯೂಟ್ ವಿದೌಟ್ ದ ಯೂನಿಫಾರ್ಮ್, ವಿದೌಟ್ ದ ಇಂಟಿಮೇಷನ್, ವಿದೌಟ್ ದ ವಾರೆಂಟ್ ಅರೆಸ್ಟ್ ಅಟ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ ಆಲ್ರೆಡಿ ಅದು ರಿಕಾಲ್ ಆಗ್ಯದಂತ. ರಿಕಾಲ್ ಆದ್ರೂ ಹೌ ಕ್ಯಾನ್ ದೇ ಅರೆಸ್ಟ್? ಈ ಪೊಲೀಸರು ಏನು ಮಾಡಕತ್ತಾರ ಅರ್ಥ ಆಗ್ತಿಲ್ಲ ನಮಗೆ. ವೈ ದಿಸ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ ಡೂಯಿಂಗ್ ಲೈಕ್ ದಿಸ್? ಲಾಯರ್ಸ್ ಹಿಂಗೆ ಆದ್ರೆ ಉಳ್ಕಿದವ್ರದ್ದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮ್ದು. ಇವತ್ತು ಇವ್ರು ಮಾಡ್ಯಾರ, ನಾಳೆ ಉಳ್ಕಿದವ್ರು ಮಾಡಲ್ಲ ಅಂತ ಏನು ಗ್ಯಾರಂಟಿ? ನಾಟ್ ಜಸ್ಟಿಸ್ ಅಲ್ಲ. ಇದರಿಂದ ನಾವು ಏನು ನಮಗೇನು ನಮ್ಮ ಜಸ್ಟಿಸ್ ಬೇಕು. ಈ ಪೊಲೀಸರಿಂದ ಆಗೋ ಅನ್ಯಾಯವನ್ನ ತಡಿಬೇಕು. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಆಗಿದ್ರೆ ಉಳ್ಕಿದವ್ರ ಮುಂದೆ ಆಗ್ತದ. ಈಗ ನಾವೇ ಉಳ್ಕಿದವ್ರು ನಮಗೆ ಲಾಯರ್ಸಿಗೆ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಉಳ್ಕಿದವ್ರಿಗೆ ಏನು ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಕೊಡೋದು ನಾವು? कहना है कि ये एडवोकेट्स पर जो कानून जानते हैं, कानून लोगों को न्याय दिलाते हैं, इनके साथ पुलिस का ये व्यवहार है तो
आम लोगों के साथ कैसा होगा, ये तमाम एडवोकेट्स का एक ही सवाल बना हुआ है। ऐसे दुर्जन्य करते हैं तो ये बताने के लिए थोड़ी तकलीफ लोगों की होगी हमारी तरफ से, उसके लिए हम माफ़ी चाहते हैं। लेकिन ये जो है पुलिसों को और आम लोगों के ऊपर अगर दर्जने करे तो क्या कर सकते हैं, ये बताने के लिए हम एडवोकेट एसोसिएशन की तरफ से आज पूरा दिन जो है चक्का जाम किए हैं। अगर ये उसको वो पीसी को अगर वो सस्पेंड नहीं करे एसपी साहब, तो ये लगातार हमारी ये जो है चलते रहेगी और कोर्ट जब तक उसे सस्पेंड नहीं करती, एसपी साहब उसे सस्पेंड नहीं करते डिपार्टमेंट से, कोर्ट बिल्कुल 2 या 3 दिन 4 दिन बिल्कुल बंद रहेगा जब तक हमें न्याय नहीं मिलता। क्योंकि लेडीज़ के ऊपर, एक एडवोकेट लेडी के ऊपर जब हो रहा है तो आम लोगों की क्या हालत है ये बताने के लिए हम सब एडवोकेट्स जो है आज चक्का जाम करे हैं। तो ये चक्का जाम जो है अनधिकृत, यानी इसका कोई डेट वगैरह नहीं है, जब तक उसे उस पीसी को अनियमित है और जब तक उस पीसी को सस्पेंड नहीं किया जाएगा तब तक ये जो स्ट्राइक चलता रहेगा और चक्का जाम रहेगा, ये इनका कहना है। मैडम आप क्या कहेंगे? सर उनको हम लोग यहाँ से हटने वाले नहीं है। 3 दिन दंडे, 1 हफ्ता भी होने दे, हम लोग हमना न्याय मिलना चाहिए। हमारा लेडीज का होए नहीं, आज हमारा होता कल दूसरा का होता, दूसरा का आम आदमी को का वकील हो के क्या हमना फायदा। हमने क्या बोले थे, हम लोग आते बोले तो भी नहीं, आप छोड़ो ना, 10 बजे ओपन कोर्ट है हमारा, आते बोले तो भी सुनना नहीं, आप नहीं सुनने, वारंट नहीं बोले तो भी सुनना नहीं, वो भी नहीं सुने। चाय पीने एक सीनियर लेडी एडवोकेट, मोस्ट सीनियर है और बीमार है, हेल्थ इश्यूज भी है। लेकिन लास्ट टाइम में उनको हुआ था, असर्ट हुआ था, सभी वो उसके बारे में है, लेकिन उनको पता है, वो मालूम है। ननगारा में लपा बर्तन कर बोले तो भी नहीं सुने। आज ओपन कोर्ट है, आज केस था, फिर भी नहीं सुने उन्होंने। तो बोले तो सुनना नहीं, 10 बजे तक सुनना नहीं सुने उन्होंने। अरेस्ट वैसा ही चलो बोले, किल्ली डालने के लिए मना करे, घर पे कोई नहीं, उनके घर पे किल्ली डालने के लिए मना करे, क्यों बोले तो भी नहीं सुन रहे उन्होंने। उनको आज सस्पेंड होना चाहिए। हम लोगों का ये जारी रहेगा, जब तक सस्पेंड नहीं होते तब तक जारी रहेगा। हाँ, 1 हफ्ता होने हम लोग जारी रहेंगे। मैं बीजापुर का वकील संघ का सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरी ऑनरेबल सेक्रेटरी बात कर रहा हूँ। फ़िलहाल ये जो घटना हुई है आज सीनियर वकील साहिबान के साथ, वो होना नहीं चाहिए था, जबकि हो चुका है। तो उस आदमी को यानी कि पीसी को सस्पेंड इमीडिएटली करना चाहिए। जब तक उनको सस्पेंड नहीं करेंगे तब तक हम लोग धरना देते रहेंगे, और ये 1 दिन का नहीं बल्कि आगे हफ्ता भर भी हो जाएगा। तो यहाँ पर जो है ये धरना यूं ही चलता रहेगा और जो है जब तक वो पीसी जो वारंट लेकर सीनियर एडवोकेट के पास पहुंचा था तो उसके खिलाफ जब तक वारंट नहीं था, विदाउट वारंट था, वकील साहब के कहने के मुताबिक रिकॉल हुआ था, तो जब तक वो सस्पेंड नहीं होता, इस पर एक्शन नहीं होता, तब तक जो है ये कोर्ट भी नहीं चलेगा और कोर्ट के बाहर जो सर्कल है बंद हुआ है। तो ये धरना प्रदर्शन जो स्ट्राइक चला हुआ है एडवोकेट्स का कोर्ट सर्कल में, तो ये चारों तरफ से ट्रैफिक जाम हो चुके हैं और 1 घंटे का अरसा ये स्ट्राइक चली हुई है। लेकिन अभी तक वो उनकी डिमांड है कि सुप्रिटेंडेंट ऑफ पुलिस जो है इस यहाँ पर प्लेस पर आए, जो स्ट्राइक जहाँ पर चला है वहाँ पर आए और उस पीसी को सस्पेंड करे, ये इनका एक डिमांड है। लेकिन 1 घंटा गुजर गया है। सर 1 घंटा गुजर गया है, क्या कहेंगे? अभी 1 घंटा गुजरने के बावजूद भी अभी एसपी साहब नहीं आ रहे। कई लोगों को तकलीफ हो रही करके अभी रिपोर्ट आ रहा है, फिर भी एसपी साहब नहीं आ रहे, क्योंकि उसका मकसद क्या है हमको पता नहीं। अगर इसी तरह वो कंटिन्यू करेंगे तो आज पूरा दिन भी अगर हम यहाँ रोकना पड़ेगा तो रुकेंगे, मगर एसपी साहब आना, वो इमीडिएटली उसको सस्पेंड करना। जब तक एसपी साहब नहीं आएंगे वो प्रॉब्लम हो जाएगी। तो ये कोर्ट का जो मेन सर्कल है, तो एक तरफ से यहाँ पर देखेंगे आप तो बागलकोट रोड, ये स्ट्रेट जो है बागलकोट रोड जाता है और ट्रैफिक बंद होने के कारण बसेस वहीं से टर्न हो रहे हैं। और राइट साइड से जो आप देखेंगे रिंग रोड
को जाता है, और इधर देखेंगे, इस तरफ देखेंगे तो जलनगर रोड है। ये चौराहा जो है पूरी तरह से चारों तरफ से जो है चक्का जाम किया हुआ है, और जो सामान्य लोग हैं वो अपने व्हीकल्स लाकर घुमाकर ले जा रहे हैं। यानी काफ़ी समस्या हो रही है पिछले 1 घंटे से, आप यहाँ पर देख सकते हैं। तो अभी भी जो है तकरीबन आधे घंटे से जो है एडिशनल एसपी श्री राम अर्शदी यहाँ पर पहुँचे हैं, लेकिन आधे घंटे तक वो एडवोकेट से बात करते रहे, लेकिन कोई भी मसला हल नहीं हुआ। सर क्या बात हुई? एडिशनल एसपी साहब ये बोल रहे हैं कि जब तक इंक्वायरी नहीं होती जब तक सस्पेंड नहीं किया जाएगा। हमारी मांग ये है कि उसको सस्पेंड करके फिर आप चाहिए तो इंक्वायरी कर सकते हो करके। वो आप बात नहीं मान रहे। हम ये मौके पर एसपी को बुलाने के लिए उनसे विनती कर रहे हैं। स्पॉट पर जो है एसपी साहब आए, लेकिन एडिशनल एसपी साहब ने जो है इंक्वायरी की बात की है, लेकिन ये जो है उस पीसी को सस्पेंड करने की मांग कर रहे हैं। हम जब से ये रोड बंद किया है जब से यही बात बोल रहे हैं कि पीसी को इमीडिएटली सस्पेंड किया जाए। अगर ऐसे सस्पेंड किया तो ये प्रतिभटना यहाँ ही खत्म हो जाएंगे, मगर एडिशनल एसपी बोल रहे हैं कि उनके लिए एक्शन नहीं लिया जाएगा, ये कंटिन्यू होगा। ये जो भी प्रतिभटना किया इसको कंटिन्यू किएंगे। ನಾನೇ ಕೊಡ್ತಾ ರೋಡ್ ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ದೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಯಾವಾಗಲೂ ಕೊಡ್ಬೇಕಾಗ್ರಿ ಸೋಮೋಟ ಮಾಡ್ರಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರೇ ನೀವು ಬರ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ಸಂಘ ನಿಂಬ ಬಿಡ್ತದ, ಮತ್ತೆ ಸಂಘ ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ನೀವು ಬರ್ಲಿಲ್ಲ, ಸಂಘ ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಬರ್ಬೇಕಂತ